अमरावतीमधून जिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे धनगर समाजात चांगला संताप व्यक्त केला जात आहे। आज शेकडो समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमरावतीमध्ये धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। पुणे येथील सुनील गोपाळ उभे या व्यक्तीने फेसबुकवर अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अश्लील आणि घाणेरडी पोस्ट केल्याचा आरोप आहे। या घटनेच्या निषेधार्थ शेकडो समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर एकवटले होते। त्यांनी एडकोट एडकोट जय मल्हारचा जयघोष करत सुनील गोपाळ उभे यांच्या विरोधात अमरावतीमध्येही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यावेळी समाज बांधवांनी आपली संतप्त भावना व्यक्त करत म्हटले की सुनील उभेंनी वापरलेली भाषा ही महाराष्ट्राची किंवा मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही। शिवाजी महाराजांवर रिमार्क केले, शिवाजी महाराजांना आणि ज्योतिबा फुलेंना सुद्धा त्यांनी हे केलं आणि असं करताना इतर काही उजव्या लोकांचं महिमावर्णन केलं, त्यांचाच आदर्श घेऊन ही पिलावळ जी आहे या सगळ्या भानगडीमध्ये कशामुळे झालं। पण अहिल्यादेवीचं काय संबंध आहे, कोणत्या भाषेत ते लिहितात? एक साधी जिनं प्रत्येक घाटावर पिण्याच्या पाण्यापासून सर्व सोय केली, तिच्याबद्दल असं कोण कसं बोलू शकतो? त्यांना त्रिशताब्दी वर्ष साधारण सगळ्या पत्रकारावर त्यांचा फोटो आहे सगळीकडे। त्याच्यामुळे आमची नम्र विनंती आहे की अमरावतीकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि इथे गुन्हा दाखल झाला पाहिजे। करू आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यंत संतप्त वातावरण आहे आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। आपले समजदार लोक तर काही याला बळी पडणार नाही, पडू पाहिजे नाही, परंतु याच्यावर कारवाई करू हे मात्र। ही महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे। त्यांनी राज्य सरकार आणि काही नेत्यांवरही टीका केली, कारण यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली होती आणि त्याच धर्तीवर आताही पिलावळ महापुरुषांचा अनादर करीत आहेत। अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अशा प्रकारची टिप्पणी पहिल्यांदाच करण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सुनील उभेवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ, अश्लील, अश्लाघ्य टिप्पणी पुण्यातील एका उभे नावाच्या नराधमाने केली। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर संतप्त झालेला आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनला धनगर समाजाने तक्रार केलेली आहे। फेसबुकवर उभे नावाच्या त्या नीचाने अहिल्यादेवी होळकरांबद्दल जी भाषा वापरलेली आहे ती भाषा या महाराष्ट्राची, या मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही। हे जे आजकाल असं वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला खरं म्हणजे आमचे तथाकथित नेते, राज्य स्तरावरील पदाधिकारी, सत्तेच्या दालनात पहुडलेले राज्यपालासारखे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली। मागे राज्यपाल कोश्यारींनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते, सावित्रीबाई फुलेंबद्दल तशीच भाषा होती। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांनाही त्यांनी सोडले नाही। शिवाजी महाराजांना हीन लेखताना काही लोकांचं महिमंडन त्यांनी केलं। रामदास नसते तर शिवाजींना अर्थ नसता अशी भाषा राज्यपालासारख्या उच्चपदस्थ माणसाने वापरली आणि त्याचाच आदर्श घेऊन आता ही पिलावळ, ही कीटकं अशा प्रकारे आदर्शांना हीन लेखत आहेत। अहिल्यादेवी होळकरांना पहिल्यांदाच कोणी या भाषेत टिप्पणी केलेली आहे, कारण ती साध्वी, ती आमची आई आणि राजमाता, तिने या लोकांचं कोणाचं काय बिघडवलं, तिने जे काही विधायक कार्य केलं त्याला तोड नाही। प्रत्येक घाटावर माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून
अहिल्यादेवी तेव्हा राबल्या, पूर्ण सत्ता त्यांनी राबवली. आणि असं असताना आज राज्यातील सत्ताधारी जे काही आहेत, जे होते, त्यांचा आदर्श घेऊन ही जी पिलावळ आहे ती आता पुन्हा मैदानात उतरली. आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्या नराधमाविरुद्ध अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करावा. कारण अमरावतीकरांच्या, अमरावती जिल्ह्याच्या लोकांच्याही भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत. आम्ही अवमानित झालोत, आम्ही अपमानित झालोत आणि म्हणून ताबडतोब इथेही गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अपमानावरून धनगर समाजाने एल्गार पुकारला आहे. आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते आणि दोषीवर कारवाई होते का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.